कुलकर्णी, तुम्हाला निवडणुकीसाठी बीजेपीने अधिकृत उमेदवारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तुम्ही आता मतदारांसमोर जात आहात, प्रभागात फिरत आहात, तर तुम्हाला साधारणतः हा प्रभाग कसा वाटतो? नमस्कार, मी प्रणिता प्रशांत कुलकर्णी। या प्रभागाबद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही पूर्वीपासून या प्रभागामध्येच राहत आहोत आणि या प्रभागाची आम्ही डेव्हलपमेंट केलेली आहे आणि जास्तीत जास्त मुद्दा म्हटलं तर आम्ही इथले स्थानिक आहोत। आम्हाला या प्रभागातल्या समस्याची जाणकार आहे। पण तुम्हाला तुमचा प्रभाग विकसित झाला आहे असं वाटतं का? हो, आम्हाला हा प्रभाग विकसित झाल्यासारखं वाटतं। रोड, लाईट, गटर म्हणजे आम्ही सगळं ह्या प्रकारे केलेले आहे। लोकांच्या ज्या गरजा आहेत नगरपालिकेच्या त्या आम्ही लोकांना पर्यंत पुरवलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या कामांवरती समाधानी आहात? हो, आम्ही आमच्या कामावरती समाधानी आहोतच, कारण आम्ही स्वतः लक्ष घालून ते काम केलेलं आहे, नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहे। तुम्ही काय विजन घेऊन किंवा कुठले मुद्दे घेऊन मतदारांसमोर जाता? आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचा थोडेच दिवसात 2 दिवसात जाहीरनामा प्रकाशित होणारच आहे। त्या जाहीरनाम्याच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत कामं दिलेली आहेत की आम्ही हे पुढं करणार आहोत। मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? कारण मतदारांचं कौल आमच्याच बाजूने आहे। 25 वर्ष मी नगरसेविका म्हणून 2000 ते 2010 पर्यंत मी स्वतः नगरसेविका होते आणि मग 2010 ते 2020 पर्यंत मी नगरसेविका नव्हते। पण 20च्या नंतर जो कोरोनाचा काळ आला, त्या कोरोनाच्या काळामुळे आपल्या निवडणुका पुढे गेल्यामुळे 2025ला ह्या निवडणुका लागल्या। पण सतत आम्ही मतदारांच्या संपर्कात असतो, त्यामुळे 25 वर्षाचा मला अनुभव आहे। नगरपालिकेचा पण अनुभव आहे आणि प्रभागातील कामाचा पण अनुभव आहे। राजकीय वाटचाल कशी राहील? म्हणजे राजकीय वाटचाल बोलाल तर तसं तर मी कॉलेजला असल्यापासून विद्यार्थी पत्रिका काम करतो, विद्यार्थी काम करतो आणि त्यामुळे मला सामाजिक कामं काय असतात याची जाण होती। विद्यार्थी परिषदेमध्ये जे शिकलो त्यानंतर 1990 साली मला भारतीय जनता पार्टीमध्ये बदलापूर शहराच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष करण्यात आला। 1996ला भारतीय जनता पार्टीतर्फे मला बदलापूर शहराचा अध्यक्ष करण्यात आला। बदलापूर शहरामध्ये सर्वात तरुण शहर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली। 1996ला शहराध्यक्ष झाल्यानंतर मी 6 वर्ष शहराचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर मग जिल्ह्याला उपाध्यक्ष, जिल्ह्याला सरचिटणीस, जिल्हा चिटणीस अशी वेगवेगळी पदं ही पक्षातर्फे मला देण्यात आली आणि मला त्यामुळे माझी ओळख ही वाढत गेली आणि आज मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाचा परिषद सदस्य, जिल्हा प्रदेश परिषद सदस्य आहे। या परिषद सदस्य म्हणून मला पक्षाने घेतलं। तुमच्या ह्या कार्यकालामध्ये साधारणतः कुठली सामाजिक कामं झाली? माझ्या या सर्व काळात म्हणजे जवळजवळ मी 1990 पासून कुठल्या ना कुठल्या तरी भाजपच्या पक्षाच्या पदावरती आहे। तर अनेक कामं झाली। म्हणजे तुम्हाला माहिती असेल की किल्लारीला भूकंप झाला, तर किल्लारीला भूकंप झाला त्यावेळेला बदलापूरवरनं 2 ट्रक सामान घेऊन मी आणि माझे कार्यकर्ते किल्लारीला जाऊन 8 ते 10 दिवस तिथे वस्तू केली। हे काही काम असतो की पक्षांनी एखादं काम सांगितलं की ते करायचं। 2005ला बदलापूरला महापूर आला होता, त्या महापुरामध्ये देखील आम्ही लोकांची मदत केलेली आहे। 2019ला देखील बदलापूरला पूर आला होता, म्हणजे महापूर नव्हता पण पूर आला होता, त्यावेळेलाही आम्ही लोकांची कामं केलेली आहेत। आणि नुसते पूर आले, महापूर आले असं नाही, तर कुठलीही सामाजिक काम असेल, कोणाला हॉस्पिटलची गरज असेल, कुणाचा MSCBचा प्रॉब्लेम असेल, कुणाचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा कुणाचा टेलिफोनचा प्रश्न असेल, अशी अनेक कामं ही वेगवेगळी कामं या पक्षाचं काम करत असल्यामुळे आम्ही लोकांची केलेली आहेत। तुम्हाला एवढा सामाजिक कामाचा अनुभव आहे, तर तुम्हाला तुमच्या प्रभागाबद्दल काय वाटते? आमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागाचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 2000 साली प्रणिता कुलकर्णी या इथून निवडून आल्या। 2005लाही या इथून निवडून आल्या। 2010ला फार कमी मताने त्यांची सीट पडली, पण 2010ला सीट पडल्यानंतरही त्यांनी 2025पर्यंत त्या थांबल्या नाही की ठीक आहे, मला लोकांनी जरी निवडून दिलं नसलं तरी काही मतदारांनी मला मतदान केलेलं आहे।
सेवा केली पाहिजे. त्यामुळे 2010ला निवडणूक झाल्यानंतर देखील 2025पर्यंत प्रणिता कुलकर्णी ह्या स्वतः काम करत आहेत. आत्ताच्या घडीला म्हणजे 2010 प्रणिता होती, त्यानंतर 2015च्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे विवेक मोरे आणि किरण बावस्कर या दोघांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपची उमेदवारी आणि SC वॉर्ड पडल्यामुळे आम्हाला उभारायला संधी मिळाली नव्हती. पण ह्या दोनही उमेदवारांना निवडून आणण्यात आम्ही मेहनत घेतली आणि आमची जी टीम आहे कार्यकर्त्यांची त्यांनी मेहनत घेतली आणि दोनही नगरसेवक हे इथले भाजपचे आहेत. आणि ह्या 2 नगरसेवकांचा एक प्रभाग झाला, म्हणजे 22 नंबर आणि 23 नंबर असे 2 नगर वॉर्ड होते. त्या 2 वॉर्डांचा एक वॉर्ड झाला आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे नगरसेवक आहेत आणि मी स्वतः आत्ताच्या घडीला स्वीकृत नगरसेवक आहे. पक्षांनी मला उभारायला संधी मिळाली नाही म्हणून मला पक्षाने स्वीकृत नगरसेवक केलं. त्यामुळे विवेक मोरे, किरण बावस्कर आणि मी या तिघांनी मिळून हा जो प्रभाग आहे हा पूर्णपणे डेव्हलप केलेला आहे. तुम्ही जर या वॉर्डात फिरलात तर तुम्हाला कळेल की वॉर्डातले गल्ली न गल्ली आम्ही कॉन्क्रीटची केली. लाईट आहे, लाईट जर तुम्ही रात्री कधी आला तर तुम्हाला असं वाटेल की इथे दिवाळी येते काय, एवढे लाईटचं बंदच होतं. लाईट लावले, हेमास लावले, मिनी हेमास लावले, गटाराची पण व्यवस्था एकदम आम्ही चांगली केलेली आहे. त्यामुळे आजच्या घडीला विकासाच्या विषयावर विरोधक आमच्यावर टीका करतच नाही. त्यांच्याकडे मुद्दाच नाही आमच्यावर विकास या विषयावर बोलत. एखादं काम राहिलं असेल तर त्याच्यावरती बोलू शकतात, तो त्यांचा विरोधक म्हणून त्यांचं काम आहे. पण आम्ही कामच शिल्लक ठेवलं नाही. म्हणजे आमच्या या 2 वॉर्डांमध्ये एक जरी गल्ली आम्हाला बिना कॉन्क्रीटची दाखवली तरी आम्ही काही करायचं आहे. गल्ली न गल्ली आम्ही कॉन्क्रीटची केलेली आहे. एकही रस्ता असा नाही की जो रस्ता कॉन्क्रीटचा नाही आहे. सगळ्या विकासाची कामं आम्ही केली आणि जनताही आमच्याबरोबर आहे. निवडणुका येतात जातात, पण आम्ही असे कार्य करतो फक्त निवडणुकीचं काम करत नाही, तर आम्ही सतत 5 वर्ष लोकांचं काम करत असतो. आणि त्यामुळे मला खात्री आहे की जनता ही आम्हाला परत एकदा निवडून प्रभाग क्रमांक 11 मधून तुम्हाला भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली. तुम्हाला काय वाटतं, कसा वाटतं हा प्रभाग? तुम्ही देखील माजी नगरसेवक आहात, तर त्या दृष्टीने तुम्ही या प्रभागाकडे कसं बघता? खरं सांगायला झालं तर नमस्कार, मी माजी नगरसेवक किरण यशवंत बावस्कर. सध्याच्या 2025च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे मला उमेदवारी इथे जाहीर करण्यात आली आहे. त्याच्या मागे 2015ला ज्यावेळेस शेवटच्या क्षणाला माझा डमी फॉर्म भरलेला असताना मला उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेस अण्णा कुलकर्णी, प्रणिता कुलकर्णी आणि त्यांच्या मागे असणारे सर्व कार्यकर्ते, सर्व कार्यकर्त्यांचं कुटुंब यांनी मला अवघ्या 10 दिवसाच्या प्रचारावर निवडून आणलं. तेव्हापासून या प्रभागात भारतीय जनता पार्टीचं काम सातत्याने चालू आहे. जेव्हापासून अण्णा कुलकर्णी बदलापूरला आले तेव्हापासून. त्यामध्ये 2015ला मी 15 मतांनी निवडून आलो, कारण खूप कमी दिवसात आम्हाला संधी मिळाली. पण त्यानंतर आम्ही कंटिन्युअस काम चालू ठेवलेलं आहे. एक दिवसही खाडा नाही किंवा लोकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करतो. अण्णा काका, प्रणिता काकू यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण एक रस्ता, आम्ही तर सर्वात पहिले हेच ठरवलं होतं की रस्ते आपले कॉन्क्रीट झाले पाहिजे. कारण की जो मुद्दा दरवर्षी पावसाळ्यात येतो, डांबरी रस्ते व्हायचे, पुन्हा टेंडर काढायचं, तेच डांबरी रस्ते खड्डे पडलेले असायचे, त्या डांबरी रस्त्यांचं परत रिपेअरिंग करायचं. त्यापेक्षा एकदाच त्यांचा निर्णय करा, कॉन्क्रीट रस्ते करून टाका. कॉन्क्रीट रस्ते केले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत निधी आला. माननीय आमचे आमदार किशोरराव कतोरे साहेब यांनी आम्हाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला, म्हणून वॉर्डात एकही रस्ता शिल्लक राहिलेला नाही. तुम्ही कुठल्याही रस्त्याने जा. त्यानंतर 2019ला पहिल्यांदा पूर आला, म्हणजे मी नगरसेवक असताना त्या कारकिर्दीत पहिल्यांदा पूर आला. पुरामध्ये तुम्हाला सांगतो, ऋतुवर्ल्ड सोसायटीचे जे शेवटचे बंगले आहेत तिथे काही लोक अडकलेले असताना अण्णा काकांनी फायरची गाडी बोलवली. फायरवाले तिथपर्यंत पोचायला घाबरत होते असताना स्वतः ते पोहत जाऊन काही लोकांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे. ह्या लेवलची कामं केलेली आहेत. कोरोना काळात प्रत्येकाला ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्धतीने मदत केलेली आहे. वॉर्ड स्वच्छतेसाठी तर आम्ही एकदम कटिबद्ध. आमच्या प्रणिता काकू सकाळी 7 वाजल्यापासून कामगारांच्या मागेच असतात की इथे साफसफाई करायची, तिथे साफसफाई करायची.
आणि त्यांचाच वारसा घेऊन मी सुद्धा पुढे चालत होतो. हे सगळं बघून भारतीय जनता पार्टीने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून मला इथे उमेदवारी दिलेली आहे. बरं, तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही? पुढचं विजन बघायला गेलं तर काही 1-2 कामं आहेत जी आता नवीन माझ्या डोक्यात आहे. मागच्या जाहीरनाम्यातली आमची संपूर्ण कामे पूर्ण झालेली आहेत. पुढच्या विजनमध्ये एक काम असं आहे की जे आपले वारंवार MSEB मार्फत लाईट जाते त्याचं एक कारण आहे की ओव्हरहेड असलेली लाईट. ओव्हरहेड लाईनमुळे काय होतं, पावसाळ्याच्या टायमात किंवा वादळ जेव्हा येतं ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर एकमेकांना चिटपकतात, त्यामुळे कनेक्शन लूज होतं आणि लाईट जाते वारंवार. तर आमचा प्रयत्न असा असेल पुढच्या भविष्यातल्या 5 वर्षात की आपला प्रभाग, आजूबाजूचे प्रभाग पूर्णपणे विद्युत वाहिनी भूमिगत करू, जेणेकरून आपल्या इथे लाईन तुटणार नाही आणि MSEBचं कुठलंही नुकसान न होता नागरिकांपर्यंत विद्युत सेवा सुरळीत चालेल. बरं, तुम्ही आतापर्यंत जी काही कामं सांगितली ती फक्त रस्त्याची सांगितले, त्या व्यतिरिक्त बाकीची कामं काय? त्या व्यतिरिक्त आपण छत्रपती संभाजी महाराज उद्यान अतिशय सुसज्ज असं बांधलेलं आहे सायलीला सोसायटीच्या येथे. तसेच रितुवल सोसायटीमध्ये सुद्धा एक आपण उद्यान तयार केलेलं आहे. लाईट व्यवस्था खूप चांगली केलेली आहे, गटर व्यवस्था खूप चांगली केलेली आहे. पुराच्या आत्ता तुम्ही बघाल एका पण गटरमध्ये तुम्हाला पाणी दिसणार नाही. याच्या मागे कारण असं आहे, आम्ही सोसायटी टू सोसायटी सर्व सोसायट्यांचे अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनला आपला प्रकल्पही आपल्याच वॉर्डात आहे. मला निस्तारण केंद्र आपल्या वॉर्डात आहे, त्यामध्ये संपूर्ण पाणी जायची व्यवस्था आपण यामार्फत केलेली आहे. बरं, तुम्हालाच मतदारांनी निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतंय? भारतीय जनता पार्टीतर्फे आम्हाला मतदान करा या मागे कारण असं आहे, सुशिक्षित चांगल्या कुटुंबातील आणि चांगले संस्कार असलेले उमेदवार भारतीय जनता पार्टीने स्थानिक उमेदवार इथे दिलेले आहेत. काही उमेदवार बाहेरून आलेले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही मतं मागायला ते आता येतात तुमच्यापर्यंत, पण जेव्हा तुम्हाला काही कामं असतील ते कधी मिळतील तुम्हाला? आम्ही तर स्थानिक आहोत, वेळोवेळी लोक आमच्या घरी येत असतात. प्रणिता काकू काकांचं घर ग्राउंडलाच आहे, येतात आता सगळे भेटत असतात. मी त्यांच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतो. स्थानिक असल्याकारणाने लोकांना आम्हाला मतदान करावं. नमस्कार, मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या नगराध्यक्षपदाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ रुचिता राजेंद्र घोरपडे, तसेच प्रभाग क्रमांक 11 अ मधील उमेदवार सौ प्रणिता प्रशांत कुलकर्णी, तसेच मी स्वतः प्रभाग क्रमांक 11 ब मधील उमेदवार किरण यशवंत बावस्कर यांना तुम्ही प्रचंड मतांच्या बहुमताने विजयी करा, एवढं मी तुम्हाला आवाहन करतो.